रात्री संपत आल्यावर मी त्यातून हिसकून घेतून खाल्लं तर अत्यंत कडू होतं, म्हणून म्हणला तुला दिलं नाही. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, मनाचं तादात्म्य जे आहे ना ते असं, हे गुरुशी होणं, हे भगवंताशी होणं, हिचं नाव भक्ती. तुला जे पाहिजे ते मला पाहिजे ते तुला. म्हणून माझे भजनी आज प्रेम धरी सर्वत्र नमस्कार मज एका. नमस्कार याचा अर्थ अत्यंत लीन होणे, अतिशय लीन होणे हा नमस्कार. तेव्हा स्वाभाविकच तुम्हाला एक खूण सांगून ठेवतो, खरा थोर पुरुष आहे ना तो नम्र असलाच पाहिजे. वागण्यामध्ये कसं दिसेल ते नाही का, तसं नाही प्रत्येक ठिकाणी काय साठा नमस्कार घालणार नाही तो, पण वृत्ती अशी असेल ती बोलायची सोय नाही. त्यातल्या त्यात परमार्थ जो असेल ना लोण्यासारखा मऊ असेल अतिशय, त्याचा अंतर्गत असेल. काय सांगावं आपल्याला, ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये वर्णन करताना तो पाऊल टाकील तर ते सुद्धा इतक्या प्रेमाने, कोणाला इजा नाही होणार, प्राण्यांना किड्यांना अशा खुबीने करतात. काय ती माणसंच असेल, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच वाटते की अरे हा काही दहशत नाही, अतिशय नम्र. आणि नम्र मनुष्य कोणाला आवडणार नाही, तुम्हीच विचार करा. बाई असो पुरुष असो, नम्र असणं केव्हाही नाही का. म्हणून सर्वत्र माझे आणि आता पुढे ओळी आहे ही ज्ञानेश्वरीतली माझ्या मते एक अतिशय कमालीची वापरती ओळी आहे. माझे याजी म्हणलंय, यज म्हणजे यज्ञ करणं, अंक करणं, दान करणं, हे पूजा करणं हा यज शब्दाचा मूळ अर्थ. तर याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणले, माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेष, मदयाजी चोख याची नाव. खरा कोण आहे मदयाजी, चोख म्हणजे खरा स्वच्छ असा पूर्ण असा. तर माझ्या अनुसंधानाच्या आवरणामध्ये ज्याला संकल्पच उठत नाही, तो ज्याला इच्छाच नाही अमुक करावं नाही अमुक करू नये असं नाही. अनुसंधान म्हणजे काय, प्रेझेन्स, अस्तित्व, तो आहे. त्याच्या अस्तित्वापुढे जगात सगळं तुच्छ आहे. एक गोष्ट सांगतो, जिझसच्या चरित्रात अशी एक गोष्ट आहे की 2 बहिणी होत्या, मार्था आणि मेरी. तर मार्था भयंकर खटपटी, तिला चैन पडायचं नाही धडपड केल्याशिवाय. तेव्हा जीसस एकदा त्यांच्या घरी गेला तेव्हा आता साहजिक मोठी पुष्कळ माणसं यायची, त्यांच्याकरता मग सरबत करून द्या, द्राक्ष रस म्हणतात ते, अमकं करा तमकं करा चाललं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खपली ती मार्था, थकली बिचारी. आणि मग माणसं कमी झाल्यावर जीसस कडे आली आणि म्हणाली, अरे दिवसभर मी खपते आहे, किती थकून गेले, आणि ही माणसं तुझ्याजवळ बसून आहे. जीससचं काय उत्तर आहे इंग्लिश सांगतो आपल्याला, शी हॅज चोजन द बेटर पाथ. माझ्या जवळ बसली याचा अर्थ माझ्या सेवेचा जो श्रेष्ठ भाग आहे तो तिने पसंत केला. ते अर्थ अनुसंधानाचा आहे. आणि महाराजांचं वाक्य आपण ध्यानात ठेवा, या युगाचा धर्म असा आहे, काही करू नका, संताकडे जाऊ नका, तपश्चर्या नको, नुसतं भगवंताचं अनुसंधान ठेवा, तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. आणि अनुसंधान साधण्याला सर्वात उत्तम असेल तर नामासारखा नाही. देहाचा संबंधच नाही ना, चाललंय देह आपापल्या मार्गाने जातोय, पण नाम टिकवणं अतिशय कठीण आहे हे सांगून ठेवतो आपल्याला. स्लिप म्हणतात ना, जगदीश विसरून जाईल अशी स्थिती आहे माणसाची. तेव्हा नामाला चिकटलेला माणूस की नाही खरा थोर, खरा चांगला असला पाहिजे. म्हणून माझे अनुसंधाने, नव्या तरी एवढी तरी पाठ करून ठेवा, माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे विशेष, मध्याजी चोख याची नाव. मग म्हणाले, ऐसा मिया आथिला होशी, काय शब्द आहे, आथिला म्हणजे अस्तित्व. असं अस्तित्व ज्याने माझं कमावलं, तेच माझ्याच्या स्वरूपी पावशी, ते अंतःकरणी ते तुझं पाशी बोलत असे. माझ्या मनात मी तुला सांगतो, असा जर तू मला मानलंस, तू माझं होऊन जाशील, बरं का. पुढे म्हणाले, अगा
आघविया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोनी सुख संचले होऊन ठासे. ही मात्र ज्ञानेश्वरन महाराजांची कमाल आहे. ते सांगितलं आतापर्यंत मी चोरून ठेवलं होतं म्हणले सांगायचं, ते तुला सांगितलं, आता काय सांगू म्हणाले. आमची किती या 2-3 ओव्या फार मला कमाल वाटते. हो, हे परीक्षा जवळ आली ना म्हणजे आम्ही काय करायचं, समरी सांगायचं, सारांश त्या विषयाचे 2-3 तासच सांगायची, वर्षभर शिकवले. पण हे पहा एवढा अध्याय 500 ओव्याचा, पाहा 3 ओव्यामध्ये सांगून दिला. मग ऐसे सावळेने परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मारामे संजय हो म्हणे. आता फ्रंट बदलला. तर संजय काय म्हणाला, तर भगवान थांबले. भक्त काम कल्पद्रुम, भक्तांच्या इच्छा एखाद्या त्या वृक्षासारखा, कल्पवृक्षासारखा तृप्त करणारा हा परमात्मा, सावळ्या रंगाचा परब्रह्म बोलता झाला. आता ज्ञानेश्वर महाराजांनी थोडीशी खुबी केली. संजयने सांगितली गीता धृतराष्ट्राला, व्यासानी ती भगवानाने सांगितलेली संस्कृतात घातली. संजयाला काय शक्ती दिली, व्हिजन, ऑडिओ व्हिजन नाही, घरी बसून काय चाललंय पाहिजे. ऐकत होता धृतराष्ट्र. संजयाला काय वाटलंय, काय भगवान सांगतोय, धृतराष्ट्राची प्रतिक्रिया काय, ती ज्ञानेश्वर महाराज सांगताय, ते आपण ऐका. अहो ऐकी जित असे की अवधारा, तवय्या बोला निवांत म्हातारा. बरं, जैसा म्हैसा नुठी का पुरा, तैसा उगाचे असे. आज ज्ञानेश्वर महाराज बोलतात, हे मशीन हाले असतात ना, रेडा पाण्यातून चिखलात बसले की जाम हलत नाहीत त्यात. तर म्हणाले म्हैसा जैसा नुठे की पुरा, पूर आलेला आहे त्यातून तुझा बाहेर येत नाही, तसा हा म्हातारा एवढं गीता गंगा चालू असताना निवांत होता. सांगतोयचा अर्थ. तैथ संजय महाता चुकीला, हा अमृताचा पाऊस वर्षला, का हो येत असत तुझी गेला संजय शेजिया गावा. एकदा असं झालं, आता पावसाळा सुरू आहे, इथे असं होतं ना, तिकडे पाऊस पडतो अंधेरीला, इथे पडत नाही, इथे पडतो तिथे पडत नाही. तर म्हणाले एका गावामध्ये अमृताचा पाऊस पडू लागला आणि बरोबर त्याच वेळेला शेजारच्या गावी गेला, म्हणजे पाऊस नाहीच गेला. तसं म्हणले आज धृतराष्ट्राचं झालं. एवढी गीता येऊन सुद्धा हा म्हातारा पुन्हा तसाच. बरं, मग म्हणाले तरी दातारू हा आमुचा, म्हणून हे बोलता मैळेल वाचा, काय कीजे याचा स्वभावाची ऐसा. काय करावं म्हणाले, याचा स्वभावच असायला तर काय करावं. पण सुरुवात काय केली आहे, आमचा दाता आहे, पोषक आहे लेखाचा हा, आम्हाला पगार देतो, पाळतो हा, त्याची निंदा करणं म्हणजे मैळेल वाचा. माझी वाणी भ्रष्ट होईल म्हणून जास्त बोलत नाही मी, एवढंच सांगितलं. बरं का. मग परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगावयाचे व्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे व्यास देवे. माझं कसं रक्षण केलं म्हणाले, हा गीता संबंध हा सांगताना मला किती बरं वाटलं, मला तारलं त्याने, पण हा म्हातारा काय बोला, याचा अर्थ काय विचार करा आपण. धृतराष्ट्राला नावं नाही आहे ती. इतकं भगवंताचं प्रेम असणं, इतकं भगवंत उपयोगी पडत असून सुद्धा समाजात काही माणसं अशी असतात, काय असू दे तुझ्या बरोबर आम्हाला नको, त्यांच्यावरती ही टीका आहे. म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक माणसामध्ये, समाजामध्ये काही माणसं अशी असतात की जी भगवंताच्या बाबतीत संवेदनशील असतात आणि जी मुळीच नसतात. मला हे जास्त पटलं का, काही नवरा बायकोंच्या जोड्या अशा असतात. बायको असते ती बिचारी एखाद्या गुरुची याची असते, प्रेमळ असते, भगवंताचं करते पुष्कळ. नवरा म्हणतो ते तुझं तुझं बघ म्हणजे, आमचं चहा पाणी बरोबर कर म्हणजे झालं का. तसं उलटही असतं.
नाही का, तुकारामाची बायको होतीस की हो, ते आहे. म्हणून परमार्थाचा प्राण असेल तर मन संवेदनशील झालं पाहिजे. नाही चांगला विनोद केला, बरं ठीक आहे, म्हणजे काय, समजा उत्तम विनोद केला बाईनी आणि नवरा आपला असाच म्हणा, हो ठीक आहे चांगलं, त्या बाईला काय वाटेल मला सांगा, नाही का, असं असतं ना. मी त्याला आचार्य यात्री काय म्हणायचे, काही लोकांना विनोदाचं इंद्रियच नसतो म्हणाले. बरोबर आहे नाही. आणि माझं मत असं आहे, ज्या प्रपंचामध्ये, ज्या घरामध्ये विनोद नाही, मुला बाळ्या नवरा बायको बाप आहे, ठीक आहे, काय आपलं जगता श्रीमंत असते बरं का, पण विनोद नाही काय काहीतरीच आहे. म्हणून म्हटलं तो धृतराष्ट्र असा होता. ज्ञानेश्वर महाराज हे सांगायचं की या गीतेचा हा पाऊस पडतोय आणि हा शेजारच्या गावी गेला, याचा अर्थ त्याला त्याची जाणीवच नाही. बरं तुम्ही मुलीला मुलगा पाहताना त्याच्यावेळी इंद्रिय आहे का नाही कळायचं कसं हो, सहवासानेच करायचं. पण तुम्ही म्हणाल तुमचा प्रभाव त्याच्यावर टाका, इतकी शक्ती आपल्याला नसते, असं काय करता तुम्ही, नाही का. त्यामुळे पंचायत होते खरी, हा अगदी की नाही योगा योग आहे. काय ऋणाने बंध असेल तो खरा, तो मनुष्य चांगला असतो, ती बाई चांगली असते, पण हे जाणीव नसते तर काय करायचं काय, नाही का. अशा सगळी स्थिती होती. मग पुढे म्हणाले, येतुले हे वाडे सायासे, जब बोलत असे दृढ मानसे, तेव्हा न धरवेची आपली ऐसे सात्विके केले. काय आहे, बरोबर आपल्या वेळेत बसताय. पुढे अष्टसात्विक भाव आले संजय, ते सांगतात. त्या अष्टसात्विक भाव येणं ही महाभाग्याची गोष्ट आहे. कारण आपल्या 3 शक्ती आहेत. जाणणं, कॉग्निशन, मानसशास्त्र सांगतं मन म्हणजे काय हो, 3 अंग आहे. कॉग्निशन, कॉग्नाइज म्हणतात ना, जाणणे. वाटणे, फिलिंग, त्याला अफेक्शन म्हणतात. अफेक्शन म्हणजे प्रेम नव्हे, हा शब्दाचा अर्थ असा आहे, मला वाटलं. आणि तिसरं असेल तर कोनेशन, कर्म प्रवृत्ती. कोनेशन, अफेक्शन, कॉग्निशन, यापैकी जे आतलं ज्ञानाचं दार उघडतं ते कोणचं, विचार नाही. विचार सगळे असतात माणसाला, काय कर्म नाहीच नाही, कर्म प्रवृत्ती, फिलिंग, जाणीव नाही याला काही. असं म्हणतो एक माणूस म्हणाला, अरे काय हो हा पोरगा अभ्यास किती साला रात्री जर टीव्ही पाहत बसतो, परीक्षा जवळ आली किती सांगावं, त्याला त्याच काही वाटतच नाही. म्हणजे काय, फिलिंग फारही उपयोगाचं नाही हा, ते याच्या बाहेर जाता कामाचं नाही, पण एवढी जाणीव पाहिजे की नाही, नाही का. समजा तुमची अतिशय आजारी आई अतिशय आजारी आहे आणि तिचं नाही करायला कोणी, रजा शिल्लक नाही बा, अर्ध पगार घ्यावी, अरे घे की मला का काय मरतोस काय, त्याकडे वाटलं पाहिजे ना ते, नाही का. जे वाटत नाही त्याचं काय, मग काहीच नाही. आणि परमार्थामध्ये वाटल्याशिवाय परमार्थ ना. तुम्ही काही करू नका, पण तो आहे तो आहे असं वाटलं पाहिजे, ते प्रेम. तर ते 8 प्रकारे वर्णन. काय होतं, विचार परिणाम करीत नाही, झालं. तसंच कर्म हे आतमध्ये फारसा फरक करीत नाही. फिलिंग म्हणून जे आहे, भावना म्हणून जे आहे, प्रेम म्हणून जे आहे, ते शरीरात बुद्धा पालत करतं आणि भगवंताकडे जाता येतं. प्रेम ते पुढच्या रविवारी सांगेन 8व्या ओळी. कारण असं आहे, त्याशिवाय परमार्थ नाहीच नाही. पांडुरंग पंढरीचा तुकाराम बुवा नाही, तो आपल्याला तोच आहे की हो, पण त्यांना कसं वाटेल, केव्हा मला भेटेल, कसं आहे ते आपल्या जवळ पाहिजे. ते ज्ञानेश्वर महाराजांनी इथे वर्णन केलेलं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, अजित पावन सीताराम.